कमी जमीन पण मोठा विचार असेल तर शेतीत देखील मोठं यश मिळू शकतं. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील आसनडोली गावातील प्रगतशील शेतकरी महेश पाटील यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. महेश पाटील यांनी 2018 साली प्रात्यक्षिक म्हणून आपल्या 20 गुंठे शेतामध्ये कलिंगड पिकाची लागवड केली. सुरुवातीला फक्त प्रयोग म्हणून घेतलेल्या या पिकामधून त्यांना अपेक्षित नफा मिळाला आणि तेव्हापासून त्यांनी कलिंगड शेतीकडे गंभीरपणे वळण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतामध्ये त्यांनी 777 या वाणाची कलिंगडची लागवड केली. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर दरवर्षी या पिकामधून साधारणतः 10 ते 15 टन उत्पादन मिळतं. विशेष म्हणजे अवघ्या 3 महिन्यांच्या या कमी कालावधीच्या पिकामधून त्यांना 3 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. शेतीत यश मिळवायचं असेल तर मानसिक तयारी आणि शारीरिक कष्ट हे दोन्हीही आवश्यक असतात, असं महेश पाटील सांगतात. त्यांच्या या यशोगाथेमधून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. दर्शक हो नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी सध्या पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील आसनडोली या गावामध्ये आणि या गावातील प्रगतशील शेतकरी आदरणीय महेश पाटील सर आज माझ्यासोबत आहेत. साहेब नमस्कार. मी आपलं स्वागत करतो. त्यांनी जवळजवळ 20 गुंठ्यामध्ये कलिंगड या पिकाचं उत्पन्न घेतलंय आणि अत्यंत कमी क्षेत्रामध्ये कमी गुंतवणुकीमध्ये लाखोंचं उत्पन्न आज ते घेत आहेत. या नेमकं पिकाचं रहस्य काय आहे, लाख रुपये कसे ते मिळवत आहेत याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही अजून देखील आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. तर जाणून घेऊयात या पिकाचं एकंदरीत काय रहस्य आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे त्यांनी या पिकाची सुरुवात केली. साहेब काय सांगाल, एकंदरीत या पिकाकडं कसे वळलात, कधी सुरुवात केली? जवळजवळ 2018 पासून मी या पिकाकडे वळलेलो आहे. 2018 साली एक प्रात्यक्षिक प्रयोग करायचा म्हणून थोडंफार मी कलिंगड केलं. त्यातून अनुभव घेत गेल्यानंतर थोडंसं मनाला समाधान मिळालं आणि आर्थिक उत्पन्न वाढू लागलं. त्यावेळी मी टोटल पूर्णपणे फोकस या कलिंगड पिकाकडे केला. इतर पिकं घेता कलिंगड पीक घेतलं आणि ज्यावेळी इतर पिकांचा आणि कलिंगड पिकाचा ज्यावेळी आढावा घेतला त्यावेळी असं वाटायला लागली बाबा कलिंगड पिकात आपल्याला इतर पिकापेक्षा जास्त नफा मिळू शकतो आणि तो मिळालेला आहे. मिळू शकतो असं नाही, मिळालेला आहे आणि तो आम्ही घेतलेला आहे. साधारणपणे ह्या पिकासाठी ऊसाचं जर तुलना केली, ऊसाला आमच्याकडे एकरी बघितलं तर फक्त 30 टन ॲव्हरेज मिळतं आहे. 30 ते 90 एकरी फक्त 1 लाख रुपये मिळणार. पण 20 गुंठ्यात जर कलिंगड केलं तर तुम्ही 3 महिन्यात किमान 1 लाख ते 1.25 लाख उत्पन्न घेऊ शकता आरामशीर. कारण 8 ते 10 टन कलिंगड मिळतंच सरास. बघायला गेले तर आपला हा गगनबावडा तालुका म्हणजे दूध जनावरांसाठी, त्याचबरोबर ऊस पिकासाठी, भात पिकासाठी ओळखला जातो. तुम्ही एक वेगळं पीक म्हणून या पिकाचीच का निवड केला? कसं आहे, साधारण कुठेतरी थोडंसं आयुष्याला टर्न मिळायला लागतोय, वळ मिळायला लागते. वळ मिळाला तरच माणूस थोडासा प्रगतीकडे ओढला जाऊ शकतोय. इतर पिकांची तुलना करून कलिंगडाचं पिकाचं निवडण्याचं कारण आम्हाला इतर मूळ म्हणजे इथं व्यापारपेठ जवळ नाही. कोल्हापूरला जाणे रोजचं जाणे आम्हाला परवडत नाही. कलिंगड पीक काढून ठेवलं 4 दिवसाचा व्यापार होऊ शकतो. 4 दिवसात कलिंगड विकली जाऊ शकतात. जास्त श्रम लागणार नाही विकण्यासाठी आणि जास्त बाजारपेठे हुडकण्याची गरज नाही. रस्त्यावर जरी घेऊन बसलो तर लोक जातात घेऊन जातात. हे त्याच्यापाठी मग उद्देश राहतो. त्यासाठी मी कलिंगड पीक निवडलं. सुरुवातीला लागवड करत असताना जमिनीची निवड कशी करायची किंवा कोणती जमीन याला पोषक आहे, लागवड करताना कोणत्या रोपाची लागण करावी, काय सांगा? जमीन तसं बघायला गेलं तर ह्याला निचऱ्याची जमीन लागते. या हलक्या प्रति निचऱ्याची जमीन असेल तर इतर कोणत्याही तुमचं नगदी पीक असू दे, नगदी पिकासाठी निचऱ्याची जमीन योग्य ठरते. कारण मुळाला बुरशी येत नाही आणि बुरशी न आल्यामुळं येणाऱ्या पिकाला किंवा तुमच्या फळझाडाला पूर्णपणे असा जोम मिळतो आणि पीक चांगलं जोमदार मिळतं. म्हणून जमिनीची निवड ही निचऱ्याची जमीन असणे हलक्या प्रती असावी. बियाण्याची लागवड म्हणलं तर थोडाफार व्यापार दृष्टिकोन कोण जर करायचं म्हणलं तर इतर ही आता आम्ही ही जात निवडलेली आहे 750 773. काय ह्या पिकाची फळाची साईज मोठी असते, किमान 7 ते 8 किलो पण फळ जाऊ शकतं. इतर जी फळं आहेत ती 5-6 किलोवर राहू शकतात. मग थोडंसं व्यापारी तंत्र आणि आमचं शेतकरी तंत्र थोडंसं अवलंबावं लागते. ह्या पिकाने घेतलं तर उत्पन्न जादा मिळतं टनेजमध्ये. ते पीक टनेजला कमी मिळतंय. ते किमान एकरापाठीमाग एक साधारण 10 ते 15 टन मिळतंय. हे किमान 20 टन मिळू शकतं. मग 5 टनाची तफावत राहते. ही तफावत कुठे भरून काढण्यासाठी आम्ही 777 या जाती निवड केली. नामदाराची 777 ह्या जाती निवड केलेली आहे. साधारण लागवड कोणत्या महिन्यात करावी लागते, म्हणजे पोषक वातावरण नेमकं कोणता महिना ठरतो या पिकासाठी? पोषक वातावरण तसं म्हणलं तर ज्याला खरोखर पीक करायचं आहे तो माणूस 6 महिन्यात 2 पिकं काढू शकतोय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागवड केली तर तुमचा पहिला प्लॉट फेब्रुवारीला निघतोय. फेब्रुवारीनंतर 15 दिवस गेलं, फेब्रुवारीच्या 28 तारखेला लागवड केली की दुसरा प्लॉट तुमचा मे मध्ये निघतोय. एकाच वर्षी तुम्ही 2 पिकं घेऊ शकताय आणि लाखोच उत्पादन करू शकताय. त्यामुळे योग्य वेळ तुम्हाला खरोखर उतरायचं असेल तर 2 प्लॉट घ्यायसाठी तुम्ही ठिबकवर जर केलं तर तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड करणं गरजेचं राहते.
पाण्याची फवारणी किंवा या पिकासाठी पाणी कशा पद्धतीने तुम्ही देताय, कोणती पद्धत यामध्ये अवलंबताय? यासाठी पाण्याची म्हणजे एक मुख्य पद्धत म्हणजे ठिबक सिंचनची सोयीस्कर पडते या. पण आता आमचं 5-6 वर्ष झालं असतंय, पण या वर्षी आम्ही काय ते आमच्या घरगुती कारणामुळं ठिबक केलेलं नाही, पाट पाण्यावरच केलेला आहे. पाट पाणी बरं की ठिबक काय फायदेशीर ठरते? कसं आताच्या तंत्रज्ञानानुसार जर जायचं म्हटलं तर ठिबक केलेलं योग्य. शारीरिक त्रास माणसाचा कमी करायला लागलेले आहेत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढे वाटचाल करायची म्हटलं तर ठिबक करणं म्हणजे ज्या त्यावेळी खताचं व्यवस्थापन, औषधाचं व्यवस्थापन योग्य होऊ शकतंय. मजुरीकडनं बघितलं तर भांगणीची ताप असू शकते, कीटकनाशकांचा ताप असू शकते, कागद गरम झाल्यामुळे तिथे कीटक थांबू शकत नाहीत. त्यामुळे ठिबकवर करणं हे अतियोग्य. साधारण लागवड केल्यानंतर किती दिवसांनी पाण्याचा फेर या पिकाला द्यावा लागतो, हां. त्याबद्दल काय? सुरुवातीच्या काळात तसं बघितलं तर ठिबकवर जर केली लागवड तर एक दिवस आड करून जरी एक तासभर पाणी सोडलं तरी बास होतं या. आणि ज्यावेळी फळधारणा होती किमान 35 ते 40 दिवसानंतर फळधारण्यास सुरुवात होते या. 40 दिवसानंतर किमान दररोज 1 तास पाणी द्यावं लागतंय. आणि ज्यावेळी फळं परिपक्व व्हायच्या अगोदर एक 3 आठवडे किमान रोज 2 तास पाणी द्यावं लागतं या ठिबकला. आणि पाट पाण्याला म्हणसा तर दर 4 दिवसाला पाणी फिरलंच पाहिजे, तर तुमच्या फळाची साईज फुल मिळू शकते आणि उत्पन्न भरघोस मिळू शकते. आता साधारण बघायला गेल्यानंतर 2018 पासून तुम्ही या कलिंगड पिकाची उत्पादन घेताय. होय. काय कोणकोणत्या समस्या आल्या या दरम्यान तुम्हाला? समस्या म्हणजे एक तर ह्यात उतरायचं म्हणलं तर दोन्ही तयारी ठेवाव्या लागतात. समजा व्यापारी नाही मिळाला तर स्वतः रस्त्यावर बसून कलिंगड विकायचे आपल्याकडे कुवत पाहिजे, तेवढं कौशल्य पाहिजे आणि त्या मापात आपल्याला राबायची तयारी पाहिजे. ह्यो पुढे ध्येय धरूनच लढावे. जसं इलेक्शनमध्ये माणूस जिंकण्यापेक्षा पराजय पचवायची ताकद आहे, तसं ह्या पिकासाठी ज्याला विकायची ताकद आहे त्यानं किंवा मनाची तयारी आहे त्या माणसाला अशा पिकात उतरावं. नाही तर एकदा माणसाचा इगो हार्ट झाला की माणूस पुढे ग्रीप घेऊ शकत नाही आणि तो इगो हार्ट होऊ देता कामा नये. म्हणून सुरुवातीलाच मनाची तयारी करणं योग्य. काय सांगाल की किती दिवसांनी याला औषध किंवा कीटकनाशक फवारणी करावी लागते? कोणकोणत्या आजारांचा प्रादुर्भाव यावर होऊ शकतो? ह्यात मूळ म्हणजे सुरुवातीला ह्यात जपायला लागतंय तो करपा रोग पडतो, आकड्या रोग पडतो त्यासाठी, आणि कीटकनाशक सांभाळायला लागतंय. ह्याला तसं जर म्हणजे वातावरणाच्या दृष्टीनं एक तर बऱ्याच कंपनीचं शेड्यूल ठरलेलं असते. 4 दिवसांनी ही फवारणी, 5 दिवसांनी ही आळवणी, 10 दिवसांनी ती फवारणी, हे जर ठरलेलं असते. पण निसर्गाचा समतोल राखून शेतकऱ्यानं घात बघावी. मग एक पहिली म्हण आहे करणाऱ्यानं घात सांभाळावी आणि ढोरं बघणाऱ्यानं मात सांभाळावा. तशा पद्धतीची ही थिरी आहे. या टोटल कंपनीच्या मार्गदर्शनात पण जाऊन चालत नाही आणि आपल्या शेड्यूल पण आपल्या वातावरणात कुठलं ज्यावेळी आता औषध द्यावं लागते त्याचा थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे. आज तसं बघायला तर सोशल मीडिया माध्यमातून आपल्याला सगळी माहिती घर बसल्या मिळू शकते. टोटल थोडंफार सर्च करणं युट्यूबवर, वा ह्यो आजार आहे, कुठलं औषध मारणं हे गरजेचं आहे. आपण काय केलं पाहिजे हे थोडंसं आपली थोडी डोक्याला वापरावं लागते. सगळ्या लोकांच्या म्हणण्यात जाऊन चालत नाही. त्यामुळं ज्या त्यावेळी ज्या त्या गरजेनुसार पिकाची किंवा औषधाची फवारणी निवड करावी लागते. हे आता औषध साधारण आपलं ऑर्गॅनिकमध्ये येते, थोडंफार जैविकमध्ये. थोडंफार जैविक पण वापरावं लागतं आणि थोडंफार रासायनिक पण वापरावं लागते. दोन्हींची सांगड गाठली तर आमच्या इकडल्या वातावरणाला मिळतं पीक होते. टोटल जैविक वापरून चालत नाही, कारण आता शेतीला किंवा माणसाला जशी मोबाईलची सवय माणसाला लागली ती शेतीला सुद्धा रासायनिक पिकांची सवय लागलेली आहे. त्यामुळे टोटल आयुर्वेदिककडे जाऊन माणूस ताबडतोब बरं होईल, तसं शेती स्वतः उतरेल. जैविककडे जाऊन टोटल बरी होऊ शकत नाही, म्हणजे उत्पन्न मिळू शकत नाही. त्यासाठी दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं तरच भरघोस उत्पन्न किंवा समाधानकारक पीक मिळू शकते. त्यामुळे दोन्ही औषधाचं समावेश करायला लागतो. यात साधारण किती दिवसांनी हा औषधांचा डोस या पिकाला द्यावा लागतो? साधारण पीक काढायच्या अगोदर किमान 4 दिवसाला आळवणी मार्फत औषध गेलंच पाहिजे, खत वगैरे काय, आणि फवारणी ही 4 ते 5 दिवसाला पडलीच पाहिजे. तर तुमचं फळ पूर्णपणे चांगल्या पद्धतीने परिपक्व होतं आणि योग्य ती साईज मिळू शकते. आता जर आपण बघायला गेलं तर किती कालावधी लागतं उत्पादन यायला साधारण? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्ही नोव्हेंबरला पीक टाकलं तर त्यावेळी थंडीचं प्रमाण जादा असते. त्यावेळी किमान 85 दिवस तरी प्लॉट घेतोच 80 ते 85 दिवस निघतो. आणि जर दुसरा प्लॉट जर फेब्रुवारीला टाकला तर उष्णता वगैरे वाढते. उष्णता वाढल्यानंतर काय किमान साधारण तोच प्लॉट 55 ते 60 दिवसात निघतोय. जास्तीत 62 ते 63 दिवस, ह्याच्यावर पुढे जाऊ शकत नाही. सरासरी कंपनीचा कालावधी 90 दिवसाचा आहे, पण शेवटी वातावरण निसर्गाच्या समतोलावरच अवलंबून राहते किती दिवसात प्लॉट निघणार आहे. आता साधारण 20 गुंठे तुम्ही हे लागवड केलेली आहे. काय सांगाल की यामधून किती उत्पन्न साधारण 90 दिवसानंतर मिळू शकते आपल्याला? साधारण 20 गुंठ्यात जर साधारण उत्पन्न काढलं तर पार नाही म्हणलं तर किमान 10 ते 15 टन माल आरामशीर निघू शकतोय. 12 टन मॅक्झिमम जरी धरला. आज साधारण आजचा दर हा 15,000चा दर आता चालू आहे. 15,000 उत्पन्न जर काढलं तर 1,80,000चा माल तुम्हाला
मिळू शकतो 20 गुंठ्यात 90 दिवसात, म्हणजे 3 महिन्यात. 3 महिन्याच्या काळात तुम्हाला 2.5 लाखाचं उत्पन्न मिळते. बघायला गेलं तर हा जो मार्केटचा दर आहे हा कसा ठरवला जातो? मार्केटचा दर हा ज्या त्यावेळेच्या आवकवर राहतोय. आपल्याकडे स्टेबल मार्केट नाही आहे. आवक वाढल्यानंतर मार्केट दर ढासळतोय, आवक कमी झाली तर मार्केट दर वाढतोय. हाच दर हा आजचा जो 15,000 दर आहे हा मागल्या 15 दिवसात हा दर 28,000 ते 25,000 होता. आता आवक वाढल्यामुळे दर कमी झालेला आहे. तरी पण साधारण आमचा असा अंदाज आहे की 12,000 ते 15,000च्या आसपास ह्या वर्षी दर खेळून राहील. काही लोक म्हणतात कलिंगड शेती परवडत नाही, काय सांगाल त्यांना? परवडत नाही असं काही नाही. परवडणारा त्या मापात जर करणार असेल तर ती परवडते. तुम्ही शेती करणार आणि घरात बसणार, मी कलिंगड पेरल्यात म्हणून सांगशीला आणि माझा कलिंगडाचा प्लॉट आहे म्हणून सांगशीला तर शेती होऊ शकत नाही, कलिंगड येऊ शकत नाही. तिथे ज्या त्यावेळी जाऊन पिकाची परिस्थिती काय आहे, त्याला काय दिलं पाहिजे, खायला काय पाहिजे, फवारणी कुठली पाहिजे, हे जो तो अभ्यास केला तरच ते होतं. ह्या घरात बसून किंवा तुम्ही घरात खुर्ची बसल्या म्हणजे मला पगार येऊ दे खात्यावर असं काही कधी शक्य होत नाही. तसं शेती जाऊन ती घात बघायला लागते. त्यावेळी ते कलिंगड पिकते किंवा इतर पिकं पिकतात आणि शेती पिकते. या 20 गुंठ्यामध्ये तुम्ही हे चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतलाय. शेतमजूर वगैरे काय लावलाय का याला, किंवा इतर काही यंत्र वगैरे याचा वापर केलाय का, औषध फवारणीसाठी असेल किंवा इतर? शेतमजुराचा तसा विचार केला तर शेतमजूर आमच्याकडे कोणीच नाही. टोटल आम्ही फॅमिली, आमची मुलगी, मुलगा, बायको आणि मी, आम्ही 4 जण टोटल राबतो. या यंत्राचा विचार केला नांगरसाठी तर आमचं स्वतःच सगळे अवजार आहेत. पावर टेलर त्याच्यामध्ये सगळी मशागत करतोय आणि फवारणीसाठी म्हणतात ते विकत घेतला पंप एवढंच. आता सगळं आमचं कष्ट स्वतः शारीरिकच आहे आणि मानसिक तयारी शारीरिक कष्ट ह्याच्यावर सगळी शेती आमची अवलंबून आहे. या कलिंगड पीक लागवडीला शासकीय अनुदान काय आहे काय? यासाठी शासकीय अनुदान काय नसते. फक्त जर मिळालंच तर तुम्हाला मल्चिंगसाठी म्हणून काहीतरी थोडीफार रक्कम 15% 20% मिळू शकते. इतर शासकीय अनुदान काही मिळू शकत नाही. यामधून आपण कलिंगड पीक लागवड केल्यानंतर अजून दुसरं कुठलं आंतरपीक घेऊ शकतो काय? तसं बघायला त्यात आंतरपीक म्हणजे इतर काय येऊ शकत नाही. जर केलं तर अशा तऱ्हेने तीळ म्हणजे येते, अशा पद्धतीचे तीळ वगैरे येऊ शकते मधल्या पट्ट्यात. इतर दुसरं काय पीक घेता येतच नाही तसं बघायला तर, कारण हा टोटल प्लॉट एकच करावा लागतोय. कलिंगड पिकाची लागवड करू इच्छिणाऱ्या तरुणांना किंवा शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल सर? हां, आज तसं बघायला गेलं तर लोक बेच करायला लागले. बेदुनी 4 करायचा कोण प्रयत्नच करून झालेला आहे. ऊस ऊसच करतात. भले त्या ऊसाचा दर पडू दे, खताचा दर वाढू दे, राबणुकीचा दर वाढू दे, ट्रॅक्टरच्या नांगरीचा खर्च वाढू दे, पण ऊस ऊस. त्यातून जर तुम्हाला प्रगती साधायची असेल, आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असेल, कुठेतरी जाऊन यशाच्या शिखरावर पोचायचं असेल तर काय तर थोडंफार वेगळं वळण दिलं पाहिजे. आणि त्यातनं वेगळा विचार करून कलिंगड पीक जर केलं किंवा इतर पिकं जर रब्बी पिकं केली, आम्हाला रब्बी पिकं करायला काय अडचण नाही. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला मार्केट जवळ लांब असल्यामुळं इतर पिकं करता येत नाहीत. त्यामुळे कलिंगड पीक जर केलं तर 4 दिवसाचा बाजार आहे, लय काही जास्त नाही आहे. माल काढला 4 दिवसात विकला की विषय संपला. रोज वांगी तोड, गवारी तोड, मार्केटला जा, दिवसभर तिथं बस, अशी काही करायची गरज नाही. आणि तो ठरवतील तिथं भाव मार्केटला. इथं तसं नाही. तुमच्या माल शेतात पण तुम्ही भांडून घेऊ शकताय. माझा बाबा 10 टन मिळालाच पाहिजे, ही तुमच्या धमक ठेवा राहते. तिथं एकदा दलाल ताब्यात माल की तुम्हाला काही राहू शकत नाही. ते म्हणेल ते सही तुम्ही राबायचं आणि 3 दर ठरवायचा, असं काही तर नाही. जोपर्यंत माल आपल्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही असं पीक घ्या आणि स्वतः तिथे विकाय बसा. जास्तीत जास्त टनाचा दर कितीपर्यंत गेलेला आहे? ह्या वर्षी बऱ्यापैकी उच्चांक गाठलेला आहे. साधारण 28 ते 30,000 टन सुरुवातीला दर गेलेला होता. यावर्षी थोडी आवक, वातावरणाचा समतोल बिघडल्यामुळं लोकांनी लागवड कमी केली, आवक घटल्यामुळं दर वाढलेला आहे. ह्यावर्षी साधारण मागल्या 20 दिवसापूर्वी साधारण 28,000 दर होता. आमच्या काही मित्रांनो परवा मागल्या 10-15 दिवसापूर्वी 22,000 टन दिलेला आहे. आणि आत्ता साधारण हाच दर साधारण 15,000च्या आसपास खेळतोय. किमान 12 ते 15,000 मधल्या टप्प्यात दर यावर्षी काही कमी होऊ शकत नाही. नवशेतकरी यामध्ये जर उतरायचं असेल तर त्याने कशी सुरुवात करावी आपल्या व्यवसायाची? सुरुवातीला मुख्य म्हणजे मनाची तयारी पाहिजे. जरी बाबा मी बुडलो तरी मी पीक करणारच, एक मनाचा ठाम विश्वास करणं गरजेचं आहे. स्वतःवर स्वतःचा विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि मग ते पीक कुठलंही क्षेत्र असू दे, स्वतः विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग भले निसर्ग साथ देऊ अगर न देऊ, हा माझा मुद्दा आहे ते सांगायला पाहिजे. तर आताच आपण ज्यांच्यासोबत संवाद साधला ते कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील आसंडोली या गावातील प्रगतशील शेतकरी आदरणीय महेश पाटील सर. त्यांनी 20 गुंठ्यामध्ये जवळजवळ लाखोंचं उत्पन्न कशा पद्धतीने घेतले याचा आपण सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला. जर एकरी जर याचा जर रेशो जाणून घेतला सर तर
4 लाख उत्पन्न 90 दिवसामध्ये, 3.5 ते 4 लाख होय. उत्पन्न हे 90 दिवसामध्ये मिळू शकतं. अत्यंत अल्प खर्चामध्ये, अल्प कालावधीमध्ये जास्तीत जास्त लाखोंचं उत्पन्न देणारं पीक म्हणून कलिंगड या पिकाची ओळख आहे. आणि चांगल्या पद्धतीनं नव शेतकऱ्यांसाठी देखील उतरण्याच्या अनुषंगानं महेश पाटील सरांनी मार्गदर्शन केलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर.